आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बघितलंस का आज तुझ्या लेकीने तिची जबाबदारी कशी पार पाडली. तिने आज जी कामगिरी केली का नाही त्याच्यामुळं ह्या असल्या गुंडांवर का नाही लई वचक बसणार आहे बघा सांगून ठेवते आम्ही. तुझ्यामुळे लई त्रास झालाय सत्याला. तो फक्त मॅटर सॉल्व्ह होऊन दे. तुझी हाडण मोडतो का नाही बघ. बलमा कॉलर सोड त्याची. सोड कॉलर. मंजू हे सगळं करायची काय गरज होती तुला? हा घटस्फोट होईस तर तुला त्याच घरात राहायचंय. आता ही माणसं तुला जास्तच त्रास देतील बघ. आई बरोबर बोलत्या. आणि दिदे सत्यदाजी तुम्ही म्हणताय तशी अजिबात नाहीये. तू तुझा राग काढायला त्यांना अटक तर नाहीच ना केली. मी काय सगळं मुद्दाम नाही केलेलं. पोलीस म्हणून माझं जे कर्तव्य ते मी पार पाडले. सर तक्रार झाली म्हणून कारवाई केली. तुम्हाला वाटत असेल सत्य आता जेलमध्ये गेलाय आता आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. अजिबात नाही. तो सगळा मॅटर फक्त सॉल्व्ह होऊन दे. तुम्हाला दाखवतो बाहेर गेलो काय. काय माया सुर्वे लई माज होता ना तुला. ए काय बने तुझ्या भाचीला आम्हाला जरा बी नांदायची इच्छा नाही. आम्हाला नकोशीच झाली ती. पण आता तिला सहजासहजी सोडत नसतंय बघ. अहो नाही दादा आम्हाला तसं काय. तुम्हाला अजिबात चुकानं जगून देत नसतो मी. सत्याच्या आयुष्याची माती करून ठेवली ना तुम्ही. आम्हाला तसं नव्हतं करायचं. काय नव्हतं करायचं मग केस का टाकली सत्यावर तू. बया काय म्हणायचं या बाईला तर इथं पोलीस स्टेशनात उभी राहून मला धमकी देत्या. शेवटी गुंडाचीच आई अशीच वागणार. ए तू पुन्हा माझ्या लेकाला गुंड बनून बघा. नाही तुझं थोबाड फोडून हातात ठेवलं ना तर नाव सांगणार नाही माया सुर्वे. ए तू माझं थोबाड फोडणार आणि मी काय बघत बसीन वे. मी बी तुझं थोबाड फोडून दाखवीन. काय थोबाड फोडून हातात ठेवी ना तुला डोळा कुठं नाक कुठं कळत नाही तुला. तुला कोळवेच्या गावात सातारा पेटून देत मी. माझ्या नादाला लागू नका तुला सांगायला नाही. रस्त्यावरचा बाजार पोलीस स्टेशन मध्ये आणून ठेवलाय तुम्ही सगळ्यांनी. तुम्हाला काय पोलीस मूर्ख वाटतात का हो? तुम्ही आम्हाला आमचं काम समजावायला आला तिथे. तुम्ही जे बोलताय ना एका गोष्टीचा दुसऱ्याशी काही संबंध नाहीये. हे लिसन केअरफुली. आता इथून पुढे कुणीही बोललेलं मला खपणार नाही. आणि जो बोलेल तो आहे मी आहे बस. मम्मी साहेब तुम्ही वाघमारे आणि तुम्ही दोघं सगळे माझ्या केबिन मध्ये या. क्विक.